नमस्कार दर्शकों, मैं हूं केतन बारिया और आप देख रहे हैं हम तो पूछेंगे। दर्शकों, आखिरकार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक की 9 साल के अथाक प्रयासों के बाद, यूं कहो कि उनकी 9 साल की तपस्या के बाद जो है आज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे कला दालन का जो है आज लोकार्पण होने जा रहा है। और इस मौके पर जो है कई भावुक दृश्य ऐसे आए जहां पर जो है महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे जो है भावुक हो चुके थे। उनके साथ में ही जो सारे सिविल सैनिक थे वो सारे भावुक हो चुके थे। और मंच से इस कला दालन के बारे में या प्रताप सरनाईक के बारे में उप मुख्यमंत्री ने क्या कहा, ये जानते और आपको दिखाते किस तरीके का ये कला दालन बना हुआ है। बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आजच्या या भव्य दिव्य अशा कला दालनाचा शुभारंभ लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो। आणि बाळासाहेबांना पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो। आज इथं उपस्थित आपले मंत्री प्रताप सरनाईक जी, खासदार नरेश मस्के, आयुक्त राधामोहन, विनोद शर्मा, उर्वेश सरनाईक, वीरेंद्र सरनाईक, राजू भोईर, विक्रम प्रताप सिंग, सचिन मांजरेकर, पूजा आमगावकर, निशा नागवेकर, रिया म्हात्रे, सर्व मान्यवर व्यासपीठावरील आणि ज्यांनी हे कला दालन आणि स्मारक बांधलं ते बांधकाम व्यावसायिक कोण आहे तो रमेश दाबी, त्याचे सर्व सहकारी यांचं देखील अभिनंदन करतो। अतिशय उत्तम या ठिकाणी उत्कृष्ट असं काम त्यांनी केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने आज पुण्यतिथीचं औचित्य साधून आज याचं लोकार्पण झालेलं आहे। खरं म्हणजे हे कला दालन पाहताना साक्षात शिवसेना प्रमुखच समोर असल्याचा भास झाला। आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, त्याचा उत्तम नमुना या ठिकाणी पाहायला मिळाला। दादरच्या चाळीचा देखावा देखील अतिशय हुबेहूब केला आहे। आणि तिथं खरं म्हणजे खांडके बिल्डिंग मध्ये दादरच्या चाळीत गेल्यासारखा भास होतो। कलाकार चांगला आहे आणि म्हणून पूर्वेश आणि वेन तुमच्या फादरनी इथं खरंच साक्षात दादर उभा केला आहे। म्हणून विचारत होतो कुठं घेतो। खरं म्हणजे तिथं बाळासाहेबांनी देखील प्रताप सरनाईक यांच्याबद्दल उल्लेख केलेला आहे। खरं म्हणजे
प्रताप सरनाईक यांनी निवडणुकीत देखील या ठिकाणी चांगलं काम केलं. अनेक उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली. पण खरं म्हणजे हे कलादालन उभा करून त्यांनी मगाशी सांगितलं की आतापर्यंत जेवढे प्रकल्प आहे या सगळ्यात उजवा प्रकल्प कुठला असेल, उत्तम प्रकल्प कुठला असेल तर हे कलादालन आहे. आणि कलादालन उभारून सरनाईकांनी मोठा प्रताप केला आहे असं बाळासाहेब पण बोलले मगाशी. आणि मी मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं, म्हणजे मी जेव्हा तिकडे होतो गुवाहाटीला, त्याची आठवण त्यांनीच करून दिली. मला वाटतं सगळ्या आमदारांनी मध्ये प्रताप सरनाईक यांनीच माझ्याकडून जास्ती सह्या घेतल्या. आणि आता तेव्हा कसं आहे, मी सही करणारच ना, करायलाच पाहिजे. त्यामुळे पण मला त्याचा अभिमान आहे की आज त्या सहीचा उपयोग करून तिथे बाळासाहेबांचं जिवंत स्मारक या ठिकाणी उभं केलं. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. मी मुख्यमंत्री असताना इकडे आलो होतो डीप क्लीन ड्राईव्हसाठी. तेव्हा देखील इथं पाहणी करायला या कलादालनाची मी आलो होतो. आणि तेव्हाच मला त्याचा भास झाला की एक चांगलं कलादालन या ठिकाणी होत आहे. आणि हे कलादालन प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून झालेलं आहे. आणि या शहरात मी जसं डीप क्लीन ड्राईव्ह केलं तसं प्रताप सरनाईक यांनी देखील या ठिकाणी डेव्हलपमेंटचा, विकासाचा ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर घेतला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आता ज्यांच्यावर केसेस झाल्या त्यांचं मी स्वागत केलेलं आहे. मी मगाशी म्हणालो की आंदोलनाच्या केसेस ज्या आहेत या आंदोलनाच्या केसेस शिवसैनिकाच्यावर नसतील नाही तर कोणावर असतील. कारण शिवसैनिक मुळात अन्यायाविरुद्ध झगडणार आहे. बाळासाहेबांनी मगाशी म्हटलं जिथं अन्याय झाला कोणी अंगावर आलं की आम्ही शिंगावर घेतो. आणि त्यामुळे केसेस ज्यांनी घेतल्या त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि म्हणून खरं म्हणजे आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे. पण बरेच लोक त्यांचा विचार तर आम्ही घेऊन पुढे चाललोय. बाळासाहेबांचा विचार घेऊन आपण पुढे जातोय. आणि म्हणूनच या महाराष्ट्राने आपल्याला स्वीकारलं. महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं. आणि 2.5 वर्ष जे मुख्यमंत्री असताना आपण काम केलं त्याचा उल्लेख मी स्वतः करू इच्छित नाही. परंतु एवढे मोठे निर्णय आपण घेतले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या. आज मीरा भाईंदरमध्ये देखील अनेक विकास प्रकल्प आपण आणले. या ठिकाणी क्लस्टर योजना असेल, त्याचबरोबर वर्सोवा, बांद्रा वर्सोवा, वर्सोवा ते भाईंदर, भाईंदर ते विरार, विरार ते डहाणू, हा सगळ्यात मोठा सी लिंक आपण करतोय. आणि अशा प्रकारचे अनेक प्रकल्प आज या ठिकाणी होत आहेत. प्रकल्पांविषयी बोलायला गेलो तर खूप वेळ कमी पडेल. आणि म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये जे विकासाचे प्रकल्प आपण पुढे नेले आणि ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या त्याच्या सगळ्यात महत्त्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, तेव्हाही विरोध केला लोकांनी, कोर्टात गेले, इकडे गेले, त्याच्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला, खोडा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु एकनाथ शिंदेने एकदा शब्द दिला की माघार नाही. बाळासाहेब देखील म्हणायचे शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिल्यानंतर पुन्हा माघार नाही. हे बाळासाहेबांचेच शब्द आहेत. आणि म्हणून एकदा मैं तो एक कमिटमेंट करता नहीं और एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. याचा तुम्हाला प्रत्येक महाराष्ट्राला अनुभव आलेला आहे. कारण जे आपण बोलतो ते केलं पाहिजे, जे होणार नाही ते आपण बोलायचं. आणि म्हणून निवडणुकीमध्ये जे जे आपण बोललो ते सगळं केलं. आणि माझ्या लाडक्या बहिणीनं हेही सांगतो की काही लोक अफवा पसरवत आहेत लाडकी बहीण योजना बंद होणार, पण मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही.
आणि जे जे आपण बोललोय ते करणार. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारा हा एकनाथ शिंदे नाही. शेवटी बाळासाहेब आपल्या भाषणात देखील मगाशी म्हणाले, मी देखील त्याचा कधी कधी उल्लेख करतो की कार्यकर्त्याने घरात नाही लोकांच्या दारात असावं, कारण सेवा ही घरात बसून करता येत नाही. लोकांच्या दारात जाऊन त्यांना मदत करणं, पूर असो, आपत्ती असो, कोविड असो, आपले शिवसैनिक सातत्याने लोकांना मदत करताना आपण पाहिले. आता पूर परिस्थितीत देखील आपण दसरा मेळाव्याला त्यांना बोलवलं नाही. त्यांना आपण सांगितलं तुम्ही तिकडेच थांबा आणि तिकडे लोकांची सेवा करा, त्यांना मदत करा. हे 80% राजकारण आणि 20% 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हा बाळासाहेबांचाच मूलमंत्र आहे. आणि म्हणून पद येतात, पद जातात, सत्ता येते, सत्ता जाते, पण नाव गेलं की पुन्हा येत नाही. आणि म्हणून शिवसेनेच्या नावाला जपा, असं बाळासाहेबांनी मगाशी त्यांच्या भाषणात सांगितलं. आणि तोच आपण मंत्र घेऊन पुढे चाललोय. पण आता बरेच लोक बाळासाहेबांचं नाव घेऊन स्टँड घेतात, बाळासाहेबांचा. काही लोक म्हणतात ब्रँड, पण मी सांगतो एकच ब्रँड आहे आणि ते नाव आहे बाळासाहेब ठाकरे. बाकी जे काय आता चालू आहे त्याच्यावर मी काय आज बोलू इच्छित नाही. पण जे बोलतायत त्याचा बँड या जनता, महाराष्ट्रातली जनता नक्की वाजवेल आणि त्यांना शेवटच्या स्टँडमध्ये नेऊन पोचवल्याशिवाय राहणार नाही, हा देखील विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. पण हे कलादालन अतिशय उत्तम झालेलं आहे, अतिशय उत्तम हे कलादालन झालेलं आहे. आणि अशा प्रकारचं काम कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं. अनेक कामं त्यांनी केलेली आहेत, अनेक कामं केली, परंतु त्यातलं असं हे अद्वितीय स्मारक या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देत असताना त्यांचं अभिनंदन करतो. परिवहन खात्याची जबाबदारी मी त्यांच्याकडे दिलेली आहे. मला अपेक्षित असलेलं काम त्यांना मी सांगितलेलं आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये ही एसटी ही देखील लाईफलाईन आहे. गावागावात एसटी जाते आणि म्हणून एसटीच्या ज्या काही मागण्या आहेत, अडचणी आहेत, त्या देखील सोडवण्याचं काम आपण करतोय. नवीन त्याच्यामध्ये अत्याधुनिक ज्या पद्धती आहेत, व्यवस्था आहेत, टेक्नॉलॉजी आहेत, त्या आपण आणतोय. आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर आज आपण पॉट टॅक्सी देखील परिवहन विभागाच्या माध्यमातून मुंबईत BKC मध्ये, ठाण्यात, मीरा भाईंदरमध्ये देखील पॉट टॅक्सी करतोय. म्हणजे ट्रॅफिक कमी करण्यासाठी ती टॅक्सी वरून जाणार. पुढल्या महिन्यात भूमिपूजन आहे. पॉट टॅक्सी कधी तुम्ही जे काही नाही बघितलं ते तुम्हाला बघायला मिळणार. मेट्रोची कामं बंद पाडली होती, पण ती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरू केली. कारशेडचं काम बंद पाडलं, ते चालू केलं. अनेक विकास प्रकल्प पूर्वीच्या काळात बंद झाले, पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्टे स्थगिती हटवून टाकली. कारण आपलं सरकार स्थगिती सरकार नाही, आपलं सरकार प्रगती सरकार आहे. या राज्याची प्रगती आणि उन्नती, या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, सर्व घटक, ज्येष्ठांसाठी देखील इथं दालन केलंय, मुलांसाठी दालन केलंय. या ठिकाणी सगळे जे कोणी येतील ते मला वाटतं या ठिकाणी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या ज्या काही तेजस्वी भाषणामुळे इथून जाताना प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारचे हे स्मारक आहे. MPSC साठी आपण देखील, MPSC UPSC साठी आपण केंद्र उघडलंय. आणि आनंद दिघे साहेबांनी चिंतामणराव देशमुख MPSC IAS प्रशिक्षण केंद्र उभं केलं. अनेक शेकडो हजारो IAS अधिकारी झाले. आणि मीरा भाईंदरमध्ये देखील अशा प्रकारचं केंद्र उघडल्यामुळे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये दाखल होणारे अनेक अधिकारी इथून मीरा भाईंदरमधून देशाची सेवा करायला जातील. हा देखील मोठा एक खऱ्या अर्थाने
या ठिकाणी ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, हे अतिशय स्मारक जे आहे, कलादालन आहे, इतर कलादालन आणि स्मारकापेक्षा वेगळं आहे. इथं आल्यानंतर बाळासाहेबांचा इतिहास जो आहे तोही पाहायला मिळतोय. खांडके बिल्डिंग दादर मधले माणसं जुनी पाहायला मिळत आहेत. ती भांडताना दिसत आहेत आणि बोलताना दिसत आहेत. खऱ्या अर्थाने मुंबई बाळासाहेब म्हणाले, मराठी माणसाला ताट मानेने जगता यावं म्हणून शिवसेना उभी केली आणि हिंदुत्वाचा व्यापक विचार घेऊन बाळासाहेब संपूर्ण देशामध्ये शिवसेना हे नाव जगभर देशभर पसरवण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. गर्व से कौम हिंदू है नारा देण्याची हिंमत बाळासाहेबांनी दाखवली. आणि म्हणून अशा प्रकारचं स्मारक जे बोलायचे ते सडेतोड बोलायचे. त्यांनी जाहीर भाषणामध्ये माझ्या नावाचा उल्लेख अनेक वेळा केला. ते आपण भाषणात बघता त्या शिडीमध्ये. आनंद दिघे साहेबांच्या तालमीमध्ये त्यांच्या मशीद काम करण्याची संधी, त्यांच्या कार्यपद्धतीवर चालण्याचं आपण काम करतो. आपल्याला अभिमान आहे. आणि म्हणून आनंद दिघे साहेबांनी देखील हा संपूर्ण जिल्हा, या जिल्ह्यामध्ये एकच जिल्हा नाही अनेक जिल्ह्यामध्ये त्यांनी शिवसेना वाढवण्याचं काम केलं. तेच आपण पुढे नेतोय. बाळासाहेबांनी त्याच्यामध्ये म्हटलंय की एकनाथने आणखी त्याच्यामध्ये भर घातली. मला अभिमान आहे, मला सार्थ अभिमान आहे की माझ्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना वाढवण्याचं काम करण्याची संधी मला मिळाली. आणि या ठिकाणी शिवसेना बाळासाहेबांनी सांगितली, माझी काँग्रेस होऊ देणार नाही, माझं दुकान बंद करीन. आणि जेव्हा हे घडलं तेव्हा बाळासाहेबांचा कडवट मावळा हा जागृत झाला आणि या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवली, धनुष्यबाण सोडवला आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांचं राज्य आणलं. आणि बाळासाहेबांचे विचार सगळीकडे आपण देशभरामध्ये पोहोचवतो, याचा देखील अभिमान. आणि म्हणून आज या ठिकाणी आणखी आपल्याला पुढचं पण तिथे थोडंसं पुढच्या भागात दाखवायला लागेल. आणि म्हणून हे राज्य जे आहे, हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालत आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर आपण पुढे चाललोय, याचा देखील अभिमान आहे. आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे की आत्मविश्वास महत्वाचा आहे. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला मरण नाही. आत्मविश्वास आणि जिद्द ही यशाच्या पायऱ्या आहे आणि यशाचा मूल मंत्र आहे. आणि म्हणून आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात, संघर्ष येत असतात. आणि माझ्या देखील आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले, अनेक संघर्षाचे काळ आले, अनेक संकट आली, अनेक दुःख आली. परंतु न डगमगता बाळासाहेबांचे आणि आनंद दिघे साहेबांचे विचार आत्मसात करून हा तुमचा एकनाथ शिंदे शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री झाला. याच्या मागे बाळासाहेबांचे आशीर्वाद, दिघे साहेबांची शिकवण. मला आनंद आहे की 2.5 वर्षाच्या काळामध्ये मला एवढे निर्णय घेता आले, एवढ्या धाडसाने अनेक निर्णय आपण घेतले. सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला. यापुढेही तीच प्रक्रिया परंपरा पुढे न्यायची आहे. या महाराष्ट्राला एक समृद्ध महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. हा महाराष्ट्र सगळ्या क्षेत्रात नंबर 1 आहे, तो तसाच नंबर 1 ठेवायचा आहे. आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आपल्या या महाराष्ट्राला देखील भरभरून योगदान सहकार्य करत असतात. डबल इंजिनचं सरकार आपण या ठिकाणी चालवत होतो. आणि म्हणून बिहारमध्ये देखील आपण पाहिलं की बिहारमध्ये देखील मी गेलो होतो प्रचाराला. मी जिथं गेलो ते सगळे उमेदवार निवडून आले, अगदी भरघोस मताने. जहां जाता हूं जीत लेके आता हूं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपली शिवसेना हे आपलं कुटुंब आहे, आपला परिवार आहे. आणि म्हणून या परिवारामध्ये इथं कुणी मालक नाही, कुणी नोकर नाही.
हे कार्यकर्ते आपण आहोत आणि हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि म्हणून आपण या शिवसेनेमध्ये कार्यकर्त्याचा मान सन्मान वाढवणारा हा पक्ष आहे. कार्यकर्त्याचा मान सन्मान वाढवणारा शिवसैनिक हाच आपला बॅकबोन आहे, कणा आहे शिवसैनिक. आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे, या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं कुठलं पद असेल मानाचं, तर ते शिवसैनिक हे पद आहे, असं बाळासाहेब सांगायचे. आणि तेच आपण करतो आहे. आणि म्हणून बाळासाहेबांनी केलं ते, तोच धागा पकडून आपण तोच मार्ग पुढे नेतो आहे, त्यांचे विचार पुढे नेतो आहे. अन्यायाविरुद्ध पेटायला बाळासाहेबांनी शिकवलं. आणि म्हणून मी आठवण करून देतो, मी एकदम सुरू झालो की मागे फिरत नाही. मी जाताना देखील मला अनेक फोन आले, कुठे चालला? मला सरळ मार्ग आहे, हायवे दिसतोय, कुठे जातोय माहित नाही, पण पुन्हा परत येणार नाही. सरळ मार्गाने जाणार आणि सरळ मार्गाने गेलो. तुमचा एकनाथ शिंदे असा लपून चपून गेला नाही, तुमच्या इथूनच गेला. इथं फाउंटनचे त्यामुळे लपाछपीचं काम आपण नाही करत. त्याला देखील काळी लागतं वाघाचं, ते माझ्याकडे आहे. आणि म्हणून आणि बाळासाहेबांनी लाखो करोडो शिवसैनिकांची फौज उभी केली. त्याच्यातलाच एक कडवट मावळा हा तुमच्या समोर आज उभा आहे, एकनाथ शिंदे. असे कडवट मावळे आपण बाळासाहेबांनी हजारो लाखो तयार केले. आणि प्रत्येक जण आपापल्या परीने काम करतो आहे. पूर असेल, आपत्ती असेल, मगाशी बाळासाहेब बोलले, बाळासाहेब इथे बोलले, तुम्हाला भाषण ऐकायला मिळेल. बाळासाहेब पुन्हा आपल्यात अवतरलेत, आपल्याशी बोलताय. हा भास तिथे नाही, आपल्याला खरं वाटतंय. हे जे आहे यामुळे पुन्हा आपल्याला प्रेरणा, ऊर्जा मिळणार आहे. आणि ते सांगताय, जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे शिवसेना, हे धोरण घेऊन आपण पुढे जातो. आणि म्हणून कोल्हापूरचा पूर, सांगलीचा पूर, इर्शाळवाडीची दुर्घटना, केरळचा पूर, उत्तराखंडचा पूर, सगळीकडे आपण गेलो. महाड चिपळूणचा पूर, पहलगाम मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचा पाप त्या आतंकवादी पाकिस्तान्यांनी केला. त्याला तर धडा आपल्या लष्कराने शिकवला. पण मी इथं थांबलो नाही. 5 विमानं घेऊन तुमचा एकनाथ शिंदे तिथे पोहोचला आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना आणि एअरपोर्टला प्रताप सरनाईक यांच्या लक्झरी गाड्या, एसटी, एअर कंडिशन एसटी गाड्या उभ्या होत्या. त्यांना घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं. ही शिवसेना आहे, ही शिवसेना आहे. आणि म्हणून शिवसेना ज्या वेगाने पुढे जाते आहे, आज किती लोक आपल्या सोबत येत आहेत, किती इतर पक्षातले लोक शिवसेनेमध्ये काय येत आहेत का शिवसेना दिलेला शब्द पाळते, शिवसेना एक परिवार म्हणून वागवते. इथं नोकरासारखं कुणाला वागवत आहे. बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे, पण काही लोक आपल्या सवंगड्यांना घरगडी समजतात. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. आणि आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की बाळासाहेब 17 नोव्हेंबरला आपल्यातून गेले, परंतु बाळासाहेब शरीराने आपल्यात नसले तरी सुद्धा त्यांचे विचार आपल्यामध्ये आहेत. त्यांचे विचार आजही जिवंत आहेत आणि ते प्रेरणा आपल्याला देत राहतील, ऊर्जा आपल्याला मिळत राहील. आणि अशा प्रकारचे जे स्मारक आणि कला दालनं झाली ते इथं जिवंत बाळासाहेब या ठिकाणी आपल्याशी बोलताना दिसतील. आणि म्हणून याची आवश्यकता आहे. आणि म्हणून बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार जे आहेत हे अजरामर झालेले आहेत. आणि म्हणून आज मी जास्त काय कोणावर राजकीय बोलू इच्छित नाही, परंतु बाळासाहेबांचा आवाज आणि त्यांचे विचार ऐकताना मनामध्ये एक शरीरावर खऱ्या अर्थाने रोमांच उभे राहिले. एक आपल्याला दैवरून आल्यासारखं वाटलं प्रत्येकाला की बाळासाहेब पुन्हा अवतरले, बाळासाहेब आपल्याशी बोलताय. हा अनुभव
आणि हा भाग हा फार महत्वाचा, आणि ज्यांनी ते केलेलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कोणी कुलकर्णी, नितीन कुलकर्णी, दीपक खांबे, मुग्धा पत्की, यतीन जाधव, या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. खांबे तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही बाकी कामात पण हुशार आहेत आणि याच्यात पण म्हणजे विकास कामामध्ये अरे कामं फास्ट करणारा माणूस अधिकारी, त्याचं अभिनंदन करायला नको. मला ते रस्त्यात तिकडे भेटले होते आपल्या रस्ता दुरुस्तीच्या वेळेस. झालं, सांगितलं फटाफट आयुक्त आणि त्या सगळ्यांनी ते केलं. आणि म्हणून असे अधिकारी आपल्याला पाहिजेत आणि असे आमदार पण पाहिजे की रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणारे. मंत्री झाले तरी सुद्धा या ठिकाणी वाड्या वस्त्यांवर पूर परिस्थितीमध्ये लोकांना मदतीचा हात द्यायला ते गेले होते. कारण त्यांना माहीत आहे त्यांच्या पक्षाचा प्रमुखच हा लोकांमधला आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा आहे. घरात बसणार नाही तर लोकांच्या दारात, लोकांच्या बांधावर जाणार आहे, संवाद साधणार आहे. इथं फेसबुक लाईव्ह चालत नाही, फेस टू फेस आवश्यक आहे. फेस टू फेस. कोविडमध्ये देखील काम जे केलं आपण सगळ्यांना माहीत आहे. कोविडमध्ये आपल्या एक नगरसेवकाचा मृत्यू झाला मदत करताना, आपल्या आमगावकरचा. असे अनेक कार्यकर्ते कोविडमध्ये मदत करताना, सेवा करताना आपल्याला सोडून गेले. त्यांचा त्याग आपण कधी विसरता येणार. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की बाळासाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला महाराष्ट्र धर्म वाढवायचा आहे. आणि बाळासाहेबांचं स्वप्न काय होतं? बाळासाहेब म्हणजे आपले श्वास, बाळासाहेब म्हणजे आपलं प्रेम. आणि त्यांचं काय होतं? प्रभू रामाचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा, ही शान बाळासाहेबांनी जपली, हा स्वाभिमान बाळासाहेबांनी जपला. तोच आपल्याला जपायचा आहे, वाढवायचा आहे, पुढे न्यायचा आहे. आणि म्हणून विकास करत असताना या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी विकास करत असताना अशा प्रकारची दालनं ही देखील आवश्यक आहे. आणि इथं प्रेरणा, ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बाळासाहेबांच्या सगळ्या आठवणी, बाळासाहेबांच्या त्या काळचे फोटो, हे सगळं संग्रहित करून या ठिकाणी लोकांना ते दाखवणार आहे. याच्यामध्ये आणखी काय काय नवीन नवीन देखील आपल्याला करता येईल, ते देखील आपण केलं पाहिजे. साक्षात बाळासाहेब इथं अवतरले, अशा प्रकारच्या लोकांमध्ये मनामध्ये त्यांच्या भावना निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या सगळ्यामुळे डेव्हलपमेंट होते आहे, रस्ते होत आहेत, क्लस्टर होईल, पाणी योजना होतील, आणखी काय काय होईल. परंतु हे कला दालन जे आहे येणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणादायी ठरल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मी या ठिकाणी करतो. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये बाळासाहेब म्हणाले मगाशी की विचारांची कधी तडजोड करू नका, विचारांची कधी प्रतारणा करू नका. आणि म्हणून आम्ही विचारांची तडजोड न केली नाही, सत्ता सोडून गेलो, सत्तेवर पाणी सोडून गेलो. आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं, शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं सरकार आम्ही आणलं आणि लोकांनी ते स्वीकारलं. तुमच्या शिवसेनेचे 80 जागा लढलो आपण आणि 60 जागा जिंकलो. एवढा मोठा स्ट्राईक रेट आपण कधी पाहिला नाही. हे बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि हे सर्वसामान्य लोकांचे आशीर्वाद आहे. आणि म्हणून मी दहिसर टोल नाका स्थलांतरित करायचं ट्रॅफिक